नमस्कार, मी विशाल पाटील। राजकीय व्यवस्थेमध्ये सर्व मंत्र्यांना आणि आमदारांना सांभाळणं अशी मोठी कसरत ही मुख्यमंत्र्यांना करावी लागते। राजकीय समीकरण, प्रादेशिक प्रतिनिधित्व, पक्षाचा दबाव आणि सामाजिक गटांचा तणाव या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांना प्रत्येकाच्या अपेक्षा सांभाळाव्या लागतात। मंत्र्यांच्या विभागीय कारभारावरती देखरेख ठेवत काही मंत्र्यांमध्ये स्पर्धा असली तरी सगळ्यांना एकत्र ठेवणं म्हणजे ही तारेवरची कसरतच असते। सध्या महाराष्ट्रामध्ये काही मंत्री हे सतत चर्चेचा विषय ठरतात। काही जणांच्या वागणुकीमुळे सरकारची प्रतिमा ही मलिन झालेली आहे, तर काहींवरती गंभीर आरोप झालेले आहेत। यात ऑनलाईन गेम खेळण्यापासून आर्थिक व्यवहारांवरील संशयापर्यंत सगळा समावेश आहे। या गोष्टींची दखल घेत विरोधकांनी सरकारवर दबाव वाढवलेला असून सामान्य जनता देखील अशा मंत्र्यांवरती टीका करते। या सगळ्या गोंधळामध्ये मुख्यमंत्र्यांनी काही मंत्र्यांना स्पष्टपणे ताकीद देत शेवटची संधी दिली आहे। जबाबदारी स्वीकारा नाहीतर घरी जा असा अप्रत्यक्ष इशारा मंत्रिमंडळ बैठकीत दिला गेल्याचं कळतंय। त्यामुळे काही मंत्र्यांनी आपली प्रतिमा सावरण्याचा तर काहींनी कोणतेही गैरकृत्य न करण्याचा निर्धार केलेला आहे। अशा प्रकर्षाने मंत्रिमंडळामध्ये प्रामाणिकपणासाठी मुख्यमंत्र्यांची कडक भूमिका दिसून आलेली आहे। तसं पाहिलं तर सत्ता हा रंगभूमीवरचा नाट्य प्रयोग असतो। कुणाचा डाव पहिल्यांदा उधळणार, कोण राजकारणाच्या रंगमंचावरून आपोआप सटकणार हे अजून अनिश्चित आहे। मात्र डावपेचामध्ये तग धरून ताळेबंदी करत मुख्यमंत्र्यांची कसोटी सुरूच आहे। दरम्यान या पुढचा अंक कोणता हे पाहणं उत्कंठावर्धक ठरू शकतं। याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये। गेल्या काही दिवसांपासून राज्यामधील काही मंत्री आणि आमदार हे चांगलेच वादात सापडलेत आणि हीच बाब लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच मंत्र्यांना तंबी दिली आहे। ही मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आमदारांनी दिलेली शेवटची संधी असल्याचं बोललं जात आहे। राज्यातलं राजकारण हे सध्या वादळाप्रमाणे भरकटलंय। काही सत्ताधारी मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आर्थिक राजधानीमध्ये चर्चेचं वादळ उठलेलं आहे। विरोधक टीकेची झोड उठवत असतानाच सत्ताधारी पक्षानं आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना अंतर्यामी शिस्तीची आळ घालण्याची खेळी केली आहे। पक्ष नेतृत्वानं आपापल्या परीनं आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना समज देण्याचा प्रयत्न केला। या साऱ्या गदारोळामध्ये मुख्यमंत्र्यांनी सर्वांसमोर कठोर चेहरा न दाखवता बंद दाराआड चर्चा देखील घडवून आणलेली आहे। मंत्रिमंडळातल्या विविध गटांमध्ये समेट साधण्यासाठी संयम म्हणजे शस्त्र केलेलं आहे। जसजशी राजकीय दबावाची भूमिका वाढतीये तसतसा सत्ताधाऱ्यांच्या प्रवासामध्ये संवाद आणि समन्वयाचं महत्त्व अधिकच अधोरेखित होताना दिसतंय। एका बाजूने मंत्रिमंडळामध्ये फेरबदलाच्या चर्चा तर दुसऱ्या बाजूने विरोधकांचा तुफान दावा। या साऱ्या उलथापालथीमध्ये सरकार प्रमुखांना सर्वत्र गट संघटनांना एकत्र सावरणं म्हणजे नाजूक कसरत आहे। जणू काचेच्या बंगल्यामध्ये वाऱ्याचा वेग सांभाळावा तसंच प्रत्येकाची गोष्ट समजून घेऊन जोडलं जाताना दिसतंय। मुख्यमंत्र्यांनी देखील मोठं मन करत वादग्रस्त मंत्र्यांना आणि आमदारांना शेवटची सूट देत त्यांची कान उघडणी देखील केलेली आहे। पाहूयात त्यांनी मंत्र्यांचे आणि आमदारांचे कशा प्रकारे कान टोचलेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात। तर राज्याचे मुख्यमंत्री त्यांनी नेमके आमदारांचे कान कशा प्रकारे धरलेत यावर एक नजर। यापुढे कोणतेही वादग्रस्त विधान तसंच कृती खपवून घेणार नाही। अशा कृत्यांमुळे विधानांमुळे सरकारची बदनामी होते। मंत्र्यांना ही अखेरची संधी असेल असं थेट मुख्यमंत्र्यांनी सुनावलंय। पुन्हा वादग्रस्त वक्तव्य तसंच कृती केल्यास मंत्री असो की मग आमदार
योग्य ती कारवाई केली जाईल. यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेला आहे. तर वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सध्या ऐरणीवरती असल्या तरी कुणीही अजून आपल्या पदाचा त्याग केलेला नाही. आपापल्या पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी यापुढे चूक करणार नसल्याची ग्वाही दिल्याचं समजतंय आणि त्यामुळे सध्या तरी मंत्रिमंडळात कुणाचाही राजीनामा घेतला जाणार नसल्याचं चित्र दिसून येत आहे. मात्र राज्य मंत्रिमंडळाची जेव्हा बैठक पार पडली तेव्हा मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांचा चांगलाच क्लास घेतलेला होता. पोस्ट कॅबिनेट साधारण 20 मिनिटं त्यांनी या संदर्भामध्ये त्या ठिकाणी संपूर्णपणे क्लास घेतला. तर कोणकोणत्या मंत्र्यांना आणि आमदारांची मुख्यमंत्र्यांनी कान उघडणी केलेली आहे त्याचा देखील आपण अगदी थोडक्यामध्ये आढावा घेणार आहोत. तर यामध्ये कुणाकुणाचा समावेश होता. पहिले म्हणजे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट. कथित पैशांनी भरलेल्या बॅग्ससह त्यांचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता. त्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम. आईच्या नावावर डान्स बार परवाना असल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे. शेतकऱ्यांबद्दलची वादग्रस्त विधानं. सभागृहामध्ये ऑनलाईन पत्ते खेळतानाचा व्हिडिओ देखील समोर आलेला होता. त्यानंतर शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड. कॅन्टीनवाल्याला मारहाण प्रकरण जे आहे त्यावरून त्यांची कानउघडणी करण्यात आलेली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर. जितेंद्र आव्हाडांसोबतचा त्यांचा राडा हा अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेला होता. तर कुणाकुणाची कान उघडणी करण्यात आलेली आहे त्यावरती आपण एक नजर टाकलेली आहे. एकंदरीतच काय तर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना ही शेवटची संधी देऊन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील एकी जपण्यासाठी जाणीवपूर्वक सर्वांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केलाय. तसंच हे रंगीबेरंगी राजकारण कधी कुठल्या वळणावर जाईल हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरलेलं आहे. तर मंत्र्यांना शेवटची संधी देऊन मुख्यमंत्र्यांनी योग्य केलेलं आहे का याच महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेलं आहे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांना. त्याचबरोबर शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत आपल्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या सक्षणा सलगर देखील आपल्यासोबत या चर्चासत्रामध्ये असतील. राजकीय चर्चेकडे वळण्याआधी अंजलीजी दमानिया मी आपल्यापासून चर्चेला सुरुवात करतो अगदी थोडक्यात. अंजलीजी, अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत. एका बाजूला आज कॅबिनेटची ही महत्त्वपूर्ण बैठक असताना पोस्ट कॅबिनेट देण्यात आलेली समज काय इशारा वाटतोय आपल्याला अंजलीजी? मला कुठेतरी असं वाटतंय की आता ही लोकशाही बिलकुल उरलेली नाहीये. का? खरं तर मला अपेक्षित होतं की मुख्यमंत्री अतिशय स्ट्रॉंग अशी कारवाई करतील, कारण आता इथून दिल्लीला गेले, दिल्लीत अमित शहाना भेटले आणि एवढं सगळं सांगितल्यानंतर माझी अशी अपेक्षा होती की काहीतरी ठोस निर्णय ते घेतील आणि कुठेतरी इतरांना धडा देतील की आता तरी तुम्ही शिस्तीत वागलं नाही तर तुम्हाला आम्ही बाहेर काढून टाकू. पण तसा कुठलाही मेसेज आज गेलेला नाही. आज पुन्हा असं वाटलंय की कुठेतरी यांना ते युती सरकार वाचवण्यासाठी कारण मला वाटतं एका माध्यमावर मी सकाळी आज बघितलं त्याच्यात ते म्हणाले की अजित पवार म्हणतात जर शिवसेनेचा काढला तरच आम्ही आमचा काढू. म्हणजे याला काय बोलायचं? म्हणजे तुम्ही काही इक्वेशन आहे का ती की दोन्ही बाजूला बॅलन्सिंग झालं पाहिजे, इकडे तिकडे गेला पाहिजे, किंवा आम्ही आता एक धनंजय मुंडेला काढलं तर दुसऱ्याला काढलं तर आमचे 2 विकेट डाऊन जाईल. हे सगळं जे आहे ना हे अतिशय वाईट आहे. खरं तर जो जो चुकीचं काही करेल त्याला अनेक राज्यांमध्ये उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये एक राईट टू रिकॉल नावाचा प्रकार आहे. तर राईट टू रिकॉल म्हणजे काय की बाबा मेयर असो सरपंच असो या सगळ्यांना जर यांनी काम केलं नाही तर जनता यांना मतदान करून परत बोलवू शकते. खरं तर हे आमदार आणि खासदारांसाठी पण लागू केलं पाहिजे, पण आत्ताच्या घटकेला नाहीये. मला असं वाटतं की हे जर केलं ना तर अकाउंटेबिलिटी येईल. आतापर्यंत कुठेही आपल्याला अकाउंटेबिलिटी दिसत नाही. म्हणजे तुम्ही वाटेल ते करा, तुम्ही लोकांना मारा कुटा, विधान भवनात जाऊन मारामाऱ्या करा, पैशाच्या भरलेल्या बॅगा आणा, तुम्ही डान्स बार चालवा, काय वाटेल ते करा, तुम्हाला काढता येणार नाही. का? कारण जर शिवसेनेचा गेला तरच आमचा काढू आणि जर यांचा गेला तरच आम्ही काढू, ही जी सगळी गोंधळ जो आहे ना
तो आता खरंच पावत नाहीये. जे सगळ्या मंत्र्यांच्या याद्या ज्या झाल्या, हं, हं, हं. जनतेने आक्रोश केला, विरोधी पक्षांनी जाऊन राज्यपालांना भेटले, पण काहीच होत नाही. याचा अर्थ आपल्या सरकारचे हात बांधलेले आहेत. बरं, सरकारचे हात खरोखर बांधले गेलेले आहेत का? उत्तर मला अपेक्षित आहे भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांच्याकडून. अवधूतजी, एका बाजूला पोस्ट कॅबिनेट नेमकं काय घडलं 20 मिनिटांमध्ये ते अतिशय महत्त्वाचं आहे, अधोरेखित करावं असं वाटतं, की एका बाजूला समज देण्यात आलेली आहे आणि ही शेवटची संधी. मात्र शेवटची संधी मुख्यमंत्र्यांना का द्यावी लागते? एका बाजूला सुस्पष्ट कारभार करण्यासंदर्भात मुख्यमंत्री कटिबद्ध असल्याचं ते सांगतात, तर दुसरीकडे आपल्या मित्रपक्षामध्ये असलेले जे मंत्री आहेत किंवा आमदार आहेत त्यांच्या वर्तनावरून एकदा नव्हे दोनदा मुख्यमंत्र्यांनी कान टोचलेले आहेत. मात्र तरी देखील अटी शर्तींवरती मित्रपक्ष हे कारवाईसाठी पुढे येताना दिसत आहेत का? काय नेमकं होत आहे अवधूत वाघ? पहिली गोष्ट म्हणजे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हं, सर्व अधिकाऱ्यांना बाहेर जायला सांगून मंत्र्यांबरोबर बोलणं हे हं. काही नवीन नाही. बरं. आणि त्यामुळे मुख्यमंत्री आपल्या मंत्र्यांबरोबर ज्यावेळी बोलत असतात त्यावेळी काही राजकीय गोष्टी बोलत असतात, बरं. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह नव्हे. हं, आता आतमध्ये केवळ मंत्री होते, मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे आतमध्ये जे काही झालेलं आहे ते आपण खिडकीला किंवा दरवाजाला कान लावून ऐकलंय का? किंवा हं, कोणी आपल्याला सांगितलंय का? आतमध्ये मुख्यमंत्री असं म्हणाले, यांनी यांची नावं घेतली, त्यांनी त्यांची नावं घेतली. हं, या सगळ्या आपण आपापल्या मनाप्रमाणे ठरवलेल्या गोष्टी आहेत. हं, मी काही तिकडे नव्हतो. असं कुठच्याही मंत्र्याने कोणाला काही पेपरमध्ये सांगितलं, प्रेस नोट काढली, मुख्यमंत्र्यांनी प्रेस नोट काढली, असं झालं नाही. हं, तरीही तरीही आपण अशी अपेक्षा करू, की तुम्ही जे बोलत आहात ते सत्य आहे, असं आपण गृहीत धरू. आणि ते जर असेल, हं, तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांचा क्लास घेणं किंवा आपल्या मंत्र्यांचं रिव्ह्यू घेणं, हं. त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाची चांगली किंवा वाईट अशा प्रकारे त्यांची तपासणी करणं याच्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. जो बरं. मनुष्य काम करतो तो चुकतो आणि जो मनुष्य चुकतो त्याने मोठ्या दिलाने जर ती चूक कबूल केली, तर मंत्री स्तरावर असलेल्या माणसाला हं, तुला ताबडतोब काढून टाकू असं काही होत नाही. त्यातल्या कोणी खून केला नाहीये, बलात्कार केला नाहीये, अफरातफर केलेली नाहीये. आता मी कुठच्याही प्रकारचं, कुठच्याही गोष्टीचं कृपया समर्थन करतो असं समजू नका. हं, मी फक्त एक माणूस म्हणून, एक साधा नागरिक म्हणून म्हणतो, की आता आपण कोकाटेंचं उदाहरण घेऊ. हं. कोकाटे विधान भवनामध्ये काही गेम खेळत होते. तो गेम होता सॉलिडेअर. हा सॉलिडेअर गेम हा जुगार आहे का? तर तो नाही आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पैसे लावले का? तर नाही आहे. सॉलिडेअर गेमवर बंदी आहे का? तर नाही आहे. फक्त त्यांची एक चूक झाली. एवढ्या मोठ्या सभागृहामध्ये तुम्हाला लोकांचे प्रश्न मांडायला पाठवलं होतं. त्यावेळी तुमचा अप्रोच कॅज्युअल होता आणि या कॅज्युअल अप्रोच हं, हा जो तुमचा आहे, तो त्या पक्षाला आणि सरकारला थोडासा भोवला असं म्हणायला काही हरकत नाही. हं. दुसरी गोष्ट आहे योगेश कदम. योगेश कदमच्या आईकडे आता मला माहीत नाही खरं की खोटं. ते करायची पण मला गरज नाही. पण आपण अझ्युम करू, की त्यांचा बिअर बारचा किंवा लिकरचा किंवा हॉटेलचा परवाना आहे. हा परवाना गव्हर्नमेंटने दिलेला आहे, की तो अवैध आहे. असा परवाना असणं आणि अशा प्रकारचा व्यवसाय असणं हं. हे वैध आहे की अवैध आहे? हे याचा आपण विचार केला पाहिजे. आणि त्यानंतर तो जर बार त्यांनी कोणाला तरी चालवायला दिला असेल, तर तिकडे एक मॅनेजर नावाची कायद्यामध्ये संज्ञा आहे. हं. उदाहरणार्थ रिलायन्सच्या फॅक्टरीमध्ये उद्या अपघात झाला, तर मुकेश अंबानीला कोण फाशी देत नाही तो मालक आहे म्हणून. त्या फॅक्टरीचा जो मंजूरी नाही मॅनेजर देत. आहे, हं, ज्याच्याकडे एक्झिक्युटिव्ह ऑथॉरिटी आहे, त्याच्यावर कायद्याने कारवाई होते. त्या अशा प्रकारच्या ज्या चुका होतात किंवा अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होतात, त्या आपण वेगळ्या स्तरावर बघितल्या पाहिजेत. केवळ राजकीय आकसापोटी मला तर आठवतं 2014 साली नितीन गडकरींवर सुद्धा आरोप करण्यात आले होते. हं. नितीन गडकरींनी खासदारकीचा राजीनामा दिला पाहिजे. नितीन गडकरी भ्रष्ट आहेत, नितीन गडकरी असं आहेत, असं म्हणून त्यांच्यासमोर इलेक्शन पण लढवली होती. पण नंतर 2014, 2019 आणि 2024 ला सातत्याने नितीन गडकरी निवडून आले. हं. लोकांनी त्यांना सातत्याने निवडून दिलं आणि आज भारतातला सगळ्यात एफिशियंट मिनिस्टर, निष्पक्ष म्हणजे नॉन करप्ट मिनिस्टर म्हणून आज नितीन गडकरींचं नाव केवळ भारतीय जनता पार्टीतले खासदार नाही, हं, तर हं, हं. इतर सगळे खासदार करतात. यावरून विरोधकांच्या आरोपातली हवा ही किती पोकळ होती हे दिसतं. मला इथंच
एवढंच म्हणायचंय, जर मुख्यमंत्र्यांनी त्यांना समज दिली असेल तर ती अभिनंदनीय आहे, स्वागतार्ह आहे हा. आणि त्यातनं बोध घेऊन हे सिनियर लोक आपल्या वागणुकीमध्ये आमूलाग्र बदल करून या महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे कारकीर्द पुढे करतील. बरोबर आहे. मात्र जसं तुम्ही काही मुद्दे उपस्थित केले त्याच वेळेला अंजलीताईंना काही मुद्दे हे अमान्य आहेत. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अंकुश काकडे देखील आपल्याबरोबर या चर्चासत्रात जोडले गेलेले आहेत. अंजलीताई, मी आपल्या मुद्द्याकडे येणारच आहे की ज्या प्रकारे अवधूत वाघ यांनी काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याशी आपण सहमत नसल्याचं दिसतंय. मात्र राष्ट्रवादीचे अंकुश काकडे यांच्याकडे येईन मी. अंकुशजी, खरं तर एका बाजूला विरोधकांनी केलेल्या आरोप हे पोकळ असल्याचं देखील अवधूत वाघ म्हणाले, जे आपण मगाशी ऐकलेलं असेल. विरोधक काय करतायत तर दुसरीकडे मुख्यमंत्री देखील काही महत्त्वपूर्ण पावलं उचलताना दिसत आहेत. मात्र ठोसपणे कारवाई कधी, हा आजचा महत्त्वाचा सवाल आहे. कारण एका बाजूला कानउघडणी केली जाते, मात्र अटी शर्तींसह जर मित्रपक्ष या संदर्भातला एखादा निर्णय घेण्यासाठी पुढे येत नसतील तर मग काय? अंकुशजी. नाही, मुख्यमंत्री ठोस कारवाई करतील हे आपण गेली त्यांचं सरकार स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या विषयांवरती आम्ही कारवाई करू, खपवून घेणार नाही, अशा प्रकारची विधानं त्यांनी केली. त्यामुळे आज देखील त्यांनी जे विधान केलं त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. पण मला आश्चर्य वाटतं ते अवधूत वाघांचं. एक सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ज्या ज्या मंत्र्यांनी काही घोटाळे केले किंवा चुकीची विधानं केली त्याच्यावरती पांघरून घालतो आणि सरळ म्हणतो की त्याच्यामध्ये खुशाल म्हणतो की त्यांनी काय बलात्कार केला का काय. अहो महाराज, बलात्कारापेक्षा महाराष्ट्राचा किती वेळेला अपमान केला, शेतकऱ्यांचा किती वेळा अपमान केला आणि तुम्ही खुशाल म्हणता की सभागृहामध्ये ते म्हणजे हे तर मान्य झालं विशाल की त्यांनी ते सभागृहामध्ये मोबाईल बघत होते. तुम्हाला सभागृहामध्ये तुम्ही मंत्री आहात, एखाद्या वेळेला एखाद्या आमदारांनी जर का मोबाईल पाहिलं तर मी समजू शकतो, कारण तो त्याच्यावरती तेवढी जबाबदारी नाही. पण राज्याच्या एका महत्वाच्या खात्याचा मंत्री त्या ठिकाणी आहे आणि सरळ आता शेंबडा पोरग सुद्धा सांगेल की ते रमी खेळत होते म्हणून, यांनी काही सांगू द्या. आणि त्या ठिकाणी स्पष्ट दिसतंय. आणि आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर काय झालंय मला माहित नाही, परंतु देवेंद्र फडणवीसांनी खरोखर या ठिकाणी कडक कारवाई करायला होती. मला अजितदादांचं देखील थोडं आश्चर्य वाटलं, कारण अजितदादा निर्णय घेण्याच्या बाबतीमध्ये अतिशय कणखर आहेत. अशा प्रकारचं आम्ही त्यांच्याकडे पाहतो. यावेळेला देखील त्यांनी 3-4 ठिकाणी सांगितलं की मी एकदा समज दिली, दोनदा समज दिली, इजा बिजा तिजा मी खपवून घेणार नाही. दादा, यावेळेला माणिकराव कोकाटेंचे तिजा झालेला आहे. आता तुम्ही एकनाथ शिंदेनी काय ऍक्शन घ्यायची त्यांनी तो निर्णय जाऊ द्या, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पडळकरांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घ्यायचा जाऊ द्या. पण तुम्ही तर हा निर्णय घ्यायला होता की बाबा माणिकराव कोकाटे, तुमच्यामुळे मी अडचणीमध्ये येतोय, तुम्ही महाराष्ट्राचा अपमान करताय, उद्या ही परिस्थिती मला त्रासदायक होणार आहे आणि राज्याच्या दृष्टीने पक्षाच्या दृष्टीने योग्य नाही, तुम्ही मंत्रिमंडळातून बाजूला व्हा, असं दादांनी स्पष्ट सांगायला हवं होतं. दादा जो निर्णय घेतील त्याला कोणाचाही विरोध पक्षामध्ये असू शकत नाही. पण दादांनी हा का निर्णय घेतला नाही याचं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना, जो गेली अनेक वर्ष दादांना जवळून ओळखतो, त्यांना प्रश्न पडलेला आहे. आणि याच्यातून एक लक्षात घ्या, हे कोणी सुधारणार नाहीत, हे कोणी सुधारणार नाहीत, कारण शेवटी सवय जात नाही. आज जर का त्यांनी ऍक्शन घेतली असती तर मंत्रिमंडळातले बाकी सगळे सावध झाले असते, जबाबदारीने वागले असते. आता पुढच्या वेळेला हे तिघं कदाचित जबाबदारीने वागतील, पण यांचे बाकीचे सहकारी जे आहेत ते कसे वागतील हे आपल्याला भविष्य काळामध्ये पाहायला मिळेलच. बरोबर आहे अंकुशजी, जसं तुम्ही म्हणताय की सत्ताधाऱ्यांकडनं प्रचंड प्रमाणामध्ये अपेक्षा होत्या. अरुण सावंतजी, मात्र ज्या वेळेला कारवाई संदर्भामध्ये चर्चा होते त्यावेळेला दादा शिंदेकडे आणि शिंदे दादांकडे जर एकमेकांकडे पाहून कोण पहिले कारवाई करतं याची जर वाट पाहिली जात असेल तर ज्या प्रकारे मुख्यमंत्री एका बाजूला जबाबदारी घेतील तसंच प्रत्येक पक्षाची जबाबदारी त्या त्या नेत्याकडे आहे. कारवाईची अपेक्षा ठेवायची की एकमेकांकडे फक्त केवळ बोट दाखवलं जाईल आणि मग कारवाई कधी याची वाट पाहायची? अरुणजी. विशालजी, पहा, महाराष्ट्र हा सुसंस्कृत लोकांचं हे राज्य आहे, प्रगतिशील राज्य आहे आणि या महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे. या महाराष्ट्र राज्यातील राजकारण्यांनी कसं वागायचं हे त्यांनी स्वतःहूनच शिकलं पाहिजे. त्यांना ते आता लहान नाहीयेत की दुसरं कोणी त्यांना शिकवेल.
मी स्पष्टपणे या मताचा आहे की कुणीतरी आरोप केले म्हणून आमच्या नेत्यांनी त्यांना बाजूला करावं या मताचा मी पूर्णपणे नाही. परंतु की जर एखाद्या मंत्र्याचं किंवा एखाद्या आमदाराचं नेत्याचं जर खरोखर चुकत असेल तर त्याला जे काही त्या पक्षाचे मुख्य नेते असतील त्यांनी कठोरातल्या कठोर निर्णय घेतला पाहिजे. राहिली दुसरी गोष्ट, 1 मिनिट पहा, राजकारणामध्ये कशा कुरघोड्या केल्या जातात याचं ताजं उदाहरण आताच महाराष्ट्रातील कदाचित 11-12 कोटी लोक पाहत असतील. आमच्याच पक्षातील सहकारी पक्षाचे प्रवक्ते या इथे वाघ म्हणून अवधूत वाघ जे आलेले आहेत त्यांनी उदाहरण दिले की कसे माणिकराव कोकाटे चुकले, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री चुकले, कसे योगेश कदम चुकले, शिवसेनेचे मंत्री चुकले, परंतु त्यांनी सांगायचा प्रयत्न नाही केला की कसे आमच्या पक्षातले गिरीश महाजन चुकत आहेत, कसे आमच्या पक्षातील नितेश राणे चुकत आहेत. पहा कसं असतं ना, युतीमध्ये जरी आम्ही असलो तरी दुसऱ्याची कशी काढता येईल ती काढायचा प्रयत्न हे जे काही करतात ना हे चुकीचं आहे, मी त्याला विरोध करतो. तिसरी गोष्ट, ज्याप्रमाणे विरोधक आता आरोप करत आहेत की उठसूट काही चांगलं करो किंवा वाईट करो, कितीही चांगलं केलं तरी त्याच्याकडे संशयास्पद दृष्टीने बघायचं आणि आरोप करायचं नाही. या सरकारला फक्त आणि फक्त बदनाम करायचा प्रयत्न करायचा. हे सरकार गेल्या 3 वर्षांमध्ये किती चांगलं काम करतं, या महाराष्ट्राला किती प्रगती पथावरती नेतं याच्यावरती अवाक्षर सुद्धा काढायचं नाही. शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत त्यांच्या भल्यासाठी आवाज उठवला पाहिजे, त्याच्यावर आवाज नाही उठवायचा. परंतु जर काही चुकीचं झालं तर ती एक गोष्ट घेऊन बसायची. विद्यार्थ्यांकरता, कामगारांकरता, महिलांकरता ज्या काही चांगल्या गोष्टी सरकार करतंय याच्याकडे कानाडोळा करायचा आणि ज्या गोष्टींना पूर्वी आपण चांगलं म्हणत होतो त्याच गोष्टींना आता उठायचं आणि आरोप करत सुटायचे. ताजं उदाहरण जर द्यायचं झालं तर ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेजी हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं अगदी फार स्वागत करत होत्या. ते केलंच पाहिजे कारण ती योजना अतिशय उत्तम आहे. परंतु आता त्याच्यामध्ये बोगस लाभार्थी आढळल्याबरोबर त्यांनी भ्रष्टाचार झाला फार मोठा. ही योजनाच भ्रष्टाचारी आहे, ही योजनाच भ्रष्टाचाराने युक्त आहे करून त्यांनी या योजनेला बदनाम करायचा प्रयत्न केलाय. हे जे काही विरोधक करत आहेत ते विरोधकांनी बंद केलं पाहिजे आणि त्यांनी या महाराष्ट्राच्या भल्याकरिता स्वतः सुद्धा प्रयत्न केले पाहिजे. विरोधकांच्या भूमिकेमध्ये ठाम असल्याचं दिसतं, सत्ताधारी आपल्या भूमिकेमध्ये आहेत का हाही एक प्रश्न आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियाजी, मी आपल्याला प्रश्न करेल की आतापर्यंत सगळ्या राजकीय पक्षांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण पाहिलं, मात्र आज एक पाऊल उचललं गेलं असतं तर थेट इशारा गेला असता, मात्र त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? अंजलीजी, आपण अनम्यूट व्हाल तर आवाज येऊ शकेल. सॉरी, आज खरं तर मुख्यमंत्र्यांनी याच्यावर खरंच कारवाई केली असती आणि जे 4-5 मंत्री जे दागी होते त्यांच्यावर जर कारवाई झाली असती ना तर प्रचंड मोठा मेसेज आज महाराष्ट्राला गेला असता. पण तसं होताना आपल्याला दिसलं नाही. आता मला 1-2 प्रश्नांची, म्हणजे जे अवधूत वाघ दादा म्हणाले त्यांच्याबद्दल पण बोलायचं आणि आता जे शेवटचे बोलले, अनफॉर्च्युनेटली मला त्यांचं नाव नाही माहिती, अरुणजी सावंत. सावंतजी, आपण जे म्हणाला ते ऐकून खरं धक्का बसला. खरं तर सगळे युतीतले लोक आतापासूनच इतके भांडण लागलेले बघून महाराष्ट्राचं पुढे 4 वर्ष कसं होणार असा प्रश्न पडतो. कोणत्याही प्रकारची भांडणं नाहीयेत, मात्र योग्य वेळेस कान हा पेला गेलाच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. भांडणं आमच्यात मुळीच नाहीत. आम्ही 3ही पक्ष अगदी व्यवस्थितरित्या या महाराष्ट्राचा गाडा हाकण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही आम्हाला शिकविण्याचा प्रयत्न करू नका. यांच्या वक्तव्याशी सहमत नव्हता तरुणजी. अगदी बरोबर आहे. मी काय म्हणालो, जिथे कान पकडायचं तिथे आम्ही पकडणारच. कान उघडणी झाली, आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. 2च मिनिटं. नाही, आपण आपली वेळ घेतली, मला माझ्या वेळेस बोलू द्या, कारण कोणाच्या आवाजावर बोलणं मला शक्य होत नाही. तर अवधूतजी जे म्हणाले तर त्यांना मला सांगायचंय की योगेश कदम यांच्याबद्दल जे म्हटलं जात आहे की ते डान्स बार त्यांच्या आईच्या नावावर आहे, तर तो आहे. त्यांनी पुढे अग्रीमेंट केलं, आत्ताच्या घटकेला पोलीस स्टेशनमध्ये ते अग्रीमेंट कंटिन्युएशन अग्रीमेंट नाहीये. मी स्वतः तिथे जाऊन आले, तिथे ते उपस्थित नव्हतं. आता आपण त्याच्यातला पुढची गोष्ट घेऊ. खरं तर
गृहमंत्री पदाची, गृहराज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर 2 गोष्टी ऍप्लिकेबल होतात. एक म्हणजे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट आणि दुसरं म्हणजे मोर इम्पॉर्टंटली कोड ऑफ कंडक्ट, जे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी सगळ्या मंत्र्यांसाठी लागू केलेलं आहे. त्याच्यात कुठलीही मंत्रिपदाची शपथ घेण्याआधी आमचे काय काय व्यवहार आहेत, काय काय आहेत, हे सगळ्या गोष्टीची इत्तमत माहिती ही मुख्यमंत्र्यांकडे त्यांना द्यावी लागते. आत्ताच्या घटनेला आईच्या नावावर डान्स बार आहे, ही माहिती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिली होती का? नसेल तर याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. याच्यात दुसरं काही कोणी म्हणू दुमत शकत नाही. दुमत नाहीच आहे आणि कोणी काही म्हणू शकत नाही. आता जसं खरं तर डान्स बार अरुणजी असतो. येतो. विशालजी एक मिनिट, ज्याप्रमाणे दमानिया नाही, ताई मी बोला ना, आता तुमच्या बोलत वेळेत होत्या बोला ना की बाबा. आईच्या नावाने डान्स बार आहे, हे चुकीचं वाक्य आहे. तुम्ही या महाराष्ट्रातील जनतेला हे दाखवत आहात, योगेश कदम यांना बदनाम करायचा तुम्ही प्रयत्न करत आहात. डान्स बार तेव्हा होता का? आता कदाचित जर त्यांनी कोणाला भाड्याने दिला, त्यांनी जर तिथे काही गैरप्रकार केले असेल तर तो आत्ताचा आहे. नाही, नाही, त्यावेळेस अंजली डान्स ताई बार सांगतील की नव्हता. महाराष्ट्र बघतोय, अंजली ताईंकडनं जाणून घेऊयात, आपल्या शंकेचं उत्तर घेऊयात. दिशाभूल करत आहात. तुम्ही जनतेची दिशाभूल करत आहात. तुम्ही जनतेची दिशाभूल करत आहात. आईच्या नावाने अंजलीताईंना बोलू आईच्या देत ना. नावाने डान्स अरुणजी, मी बार आपल्यालाही वाक्य संधी बोलू देतो. शकता. अंजलीताई मुद्दा पूर्ण करा, मी अरुणजींकडे जाईल. डान्स बार आहे, साहेब, तुम्ही कसं बोलू शकता? शेवटी अंतिम नाही, जबाबदारी सुरुवातीपासून तसं काही गोष्ट घडत नाही, होते का तिकडे? नाही, नाही, माझा विरोध आहे. माझा अरुणजी, विरोध आहे. आपला विरोध आहे, विशालजी, तो विरोध आणि त्याचं उत्तर आपण अंजलीताईंकडनं घेऊ येऊ द्यात. कारण महाराष्ट्रात प्रत्येक जण ज्या वेळेला चर्चा ऐकतो त्यांना त्यांच्यापर्यंत आपला आवाज जाणं गरजेचं आहे. अरुणजी, मी आपल्यालाही संधी देईल ना पुरेपूर. एक मिनिट. नाही. अंजलीताई बोला. दिशाभूल करू नका तुम्ही बोला, परंतु दिशाभूल करायची दिशाभूल होती असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यांनी काय पाहिलं हे तर जाणून घेऊयात आपण आधी. परंतु तुम्ही जनतेची अरे, दिशाभूल करू सावंतजी, शकत तुम्हाला नाही. काहीच माहित खोटं नाहीये. बोलायचं नाही. अरुणजी, सावंतजी, तुम्हाला काहीच सत्यता माहित काय ते नाहीये. समोर येईलच ना. त्यांनी काय पाहिलं ते तर जाणून घेऊयात. का अंजलीताई आरोप करताय हे जाणून घेऊयात. मागे घ्यायला सांगा. पण विशालजी, त्यांना आज थांबवलं तिथे आणि डान्सचा त्यांना काहीच प्रकार माहित आता नाहीये. घडलेला आहे. अरुणजी, मी पूर्वीपासून आपल्याकडे येईल ना. तिकडे. मी आपल्याला विनंती करतोय, एक एक मुद्दा पूर्ण करूयात आपण. आज कान उघडणी मुख्यमंत्र्यांना का करावी लागली याच्या कारणांवरती आपण खरं तर चर्चा करतोय. नावाने डान्स बार म्हणजे काय? तुम्हाला काहीच माहित नाहीये. उगाचच मी argue करते. ज्या लोकांना काही दीड वाक्याचा अर्थ काय गमडीत निघतो? त्यांच्याशी मी काय argue करणार? तुमच्या वाक्याचा आपण अर्थ आर्ग्युमेंट काय कडे निघतो ते नको, सांगा आपण तुम्ही. एक एक मुद्दा स्पष्ट करूयात. अरुणजी, मी यांना- आपल्याला पूर्ण संधी देणार आहे. अंजलीताई, त्यांचा मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्यांना वाटतंय की उगाचच बदनाम केलं जातंय. मग तुम्ही सत्यता काय पाहिली त्या ठिकाणी? अंजलीताई. 35 वर्ष त्या जागी डान्स बार चालू आहे. हा. डान्स बारचा परवाना नाही मोदी 35 कदमच्या वर्ष नावावर तिथे आहे. डान्स बार नव्हता. तुम्ही परत मला- चुकीचं बोलत आहात. अहो, परत तुम्ही अरे, महाराष्ट्राच्या काय बोलूया ना जनतेची मी? दिशाभूल करत आहात. 35 काय वर्षे बोलूया डान्स ना बार मी? मुळीच नव्हता. तिथे परत काय होतं? सत्य जाणून शाळा घ्या. होती. सत्य जाणून काय घ्या. होतं तिथे? शाळा मी होती जाणून की घेत नाही शाळा जाऊन. होती की आणखीन आश्रम होते? तुम्ही जाऊन बघायचंय. आम्हाला त्यांनी विचारू जाऊन नका तुम्ही. पाहणी केलेली आहे, तेच तर आपण मांडण्याचा प्रयत्न मी जाऊन करतोय. बघितलंय. आज मुख्यमंत्री किंवा असं सरकार नव्हतं समोर नेमक्या अडचणी काय आहेत त्यावरच तर आपण चर्चा करतोय. अंजलीताई बोला. विशालजी, मी विशालजी, एफआयआर जाऊन ऐका. एफआयआरची कॉपी दमानिया मी ताई विशालजी एक तुम्हाला अतिशय चांगल्या पाठवते. समाजसेविका आहेत हे मी मान्य करतो. निश्चित, दमानिया तुम्ही ताई जे ह्या पाठवाल ते अतिशय अरुंधतींपर्यंत चांगल्या पोहोचवेल. समाजसेविका आहेत. हा, परंतु बोला. म्हणूनच मी तुम्ही तुम्हाला खोटी सांगते, माहिती मी जी सांगता, बेजबाबदारपणे त्याच्यामुळे कधीही या बोलत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला चुकीची माहिती जाते आणि आमचा पक्ष बदनाम होतो आणि आमचे नेते बदनाम होतात. तसं तुम्ही करू नका. तुम्हाला अतिशय आदरपूर्वक मी सांगते की एफआयआर ची कॉपी मी विशालजींकडे पाठवते. त्यांच्याद्वारे ती आपल्यापर्यंत पोहोचेल. निश्चित. त्याच्यात सरळ सरळ लिहिलेलं आहे की डान्स बारचा परवाना जागेचा नाही, बारचा परवाना पाठवून द्या. तुम्ही त्यांच्या नावावर होता. तुम्ही फक्त चॅनेलवर येऊन सांगता मी तुम्हाला हे पाठवतो आणि ते पाठवतो. तुम्ही कधीच काही पाठवत नाही. तुम्ही पाठवा महाराष्ट्राच्या जनतेला, ते दाखवा तुम्ही पूर्णपणे महाराष्ट्राच्या जनतेला की हा बघा डान्स बार 35 वर्ष आहे म्हणून. एका मिनिटात तुम्हाला आता पाठवते. विशाल आम्हाला बोलायला देण्यात आणि काही तो प्रकार अंकुशजी, नाही. आपल्याकडे देखील येतोय मी पूर्णपणे, कारण विरोधकांची देखील बाजू समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. अंकुश काकडेजी, आवाज मी गेला. आपल्याकडे येईल. अंकुशजी, एक गोष्ट स्पष्ट हा, होताना माझा दिसते पण की गेला. आरोप प्रत्यारोपांमध्ये विशाल या आवाज गोष्टी- गेला आमचा. बोला अंकुशजी, माझा आवाज येतोय विशाल आपल्यापर्यंत? तुमचा आवाज आम्हाला ऐकू येत नाही. अंकुशजी, आत्ता आवाज येतोय आपल्यापर्यंत?
हो, आता येतोय हा, येतोय. अंकुशजी मला एक सांगा, विरोधकांनी आपली बाजू मांडलेली आहे, सरकार आपली बाजू मांडताना दिसतंय, मात्र जनतेच्या प्रश्नांच्या ऐवजी ज्या वेळेला थेटपणे मुख्यमंत्र्यांना कॅबिनेट झाल्यानंतर पोस्ट कॅबिनेट मंत्र्यांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन त्यांना तंबी द्यावी लागते. यापूर्वी देखील आमदारांना थेट सभागृहात समज द्यावी लागलेली आहे. मुख्यमंत्री एका बाजूला आटोकाट प्रयत्न करत असताना आता लोकप्रतिनिधींची असलेली जबाबदारी पुन्हा आपल्याला आठवण करून द्यावी लागणार का, अंकुशजी? निश्चितच करून द्यावी लागेल. किंबहुना ज्यावेळेला ते निवडणुकीला उभे राहतात त्यावेळेला आपण निवडून आल्यानंतर आपली विधिमंडळातली किंवा विधिमंडळाच्या बाहेर काय जबाबदारी आहे हे जाणून घेतलं पाहिजे. मी या ठिकाणी प्रथम अरुण सावंत तुमचं मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही तुमच्या मित्र पक्षाला बरोबर ओळखलं आणि अवधूत वाघ जे बोलले होते त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही त्यांना अतिशय सडेतोड उत्तर दिले. पण अरुणजी एक लक्षात घ्या, एखादं लायसन्स जर माझ्या नावावरती असेल आणि मी ते अरुण कदम यांना अरुण सावंत यांना चालवायला दिलं असेल आणि अरुण सावंतांनी जर का त्या ठिकाणी काही गैरप्रकार केले असतील तर ती जबाबदारी फक्त अरुण सावंतांची नसते, तर ती अंकुश काकडेंची देखील असते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी त्या बारवरती झालेली कारवाई ही फक्त त्या मॅनेजरला दोषी धरून चालणार नाही, तर ज्याच्या नावाने ते लायसन्स आहे, ज्याच्या नावाने तो परवाना आहे, तो देखील तेवढा जबाबदार असतो. हे कृपा करून आपण जाणून घ्या. मी या बाबतीमध्ये पोलीस योग्य ते कारवाई करतील हे निश्चित आहे, पण मी असं म्हणतो की भारतीय जनता सगळ्याच पक्षांनी आता आपल्या आमदारांची शाळा घेण्याचं काम केलं पाहिजे. खरं म्हटलं तर दरवेळेला विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पहिल्या महिन्याभरामध्ये सर्वच पक्ष त्यांच्या आमदारांची कार्यशाळा घेतात, त्यांना विधिमंडळाचं कामकाज, कायदे कानून याची माहिती देतात. यावेळेला तशा प्रकारचं कोणत्याच पक्षाने न केल्यामुळे या 3 पक्षामधल्यांना यांच्या हातात सत्ता आहे. त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण काही केलं तरी चालतं. आणि मुख्यमंत्री ते म्हणाले ते खरं आहे की आमदारांना माजल्यासारखं वाटतंय. हे आम्ही बोलत नाही, स्वतः मुख्यमंत्र्यांचं विधिमंडळातलं भाषण आहे. देवेंद्रजींकडनं मला अपेक्षा होती की त्यांनी कुणी असू द्या, भारतीय जनता पक्षाचा असू द्या, अजितदादांच्या पक्षाचा असू द्या किंवा एकनाथ शिंदेचा असतो, जर चुकीचा वागत असेल तर अशा मंत्र्याला माझ्या मंत्रिमंडळामध्ये जागा नाही हे स्पष्ट सांगायला हवं होतं. त्यांनी तसं सांगितलं असतं तर महाराष्ट्राने त्यांना त्यांचं कौतुक केलं असतं आणि या महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये कोणाला तरी आपल्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये जाणीव करून दिली जाते हे समजलं असतं. दुर्दैवाने देवेंद्रजींनी ते केलं नाही आणि आता काय पुन्हा बघा 8-10 दिवसामध्ये या 3 पक्षांमधल्या कोणाच्या ना कोणाच्या तरी या अशा काहीतरी गोष्टी लोकांसमोर येतील, कारण यांना सत्तेचा माज झालाय. पोलिसांचं त्यांना भय राहिलं नाही, कायदा कानूनचं भय राहिलं नाही. त्यामुळे अशाच पद्धतीने वागतील. याच्यामध्ये मुख्यमंत्री आज कारवाई केली नाही, मी खपवून घेणार नाही, माफ करणार नाही, हे नेहमीच त्यांचं वाक्य आम्हाला ऐकायला मिळालं. बरोबर आहे. मात्र अवधूतजी वाघ आपल्याकडे येईल मी. एका बाजूला सरकार चालवत असताना सरकारचे जे कॅप्टन म्हणून मुख्यमंत्र्यांकडे पाहिलं जातं, ते आटोकाट प्रयत्न करताय, पुन्हा पुन्हा समज देण्याची वेळ येते, कारवाईची अपेक्षा विरोधक करत असल्याचं दिसून येत आहे. मात्र मगाशी जो मुद्दा होता की तिन्ही पक्ष जे महायुतीत मित्रपक्ष म्हणून काम करताय, महायुतीच्या सरकारमध्ये तरी सगळं आलबेल आहे का? अरुणजी सावंतांनी ज्या प्रकारची शंका उपस्थित केली की भाजप हे इतर 2 पक्षांना बोलताय, मात्र आपल्याच पक्षासंदर्भामध्ये काय? अवधूतजी. अरुण सावंतांचा मी रिस्पेक्ट करतो. त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबद्दल खुशाल बोलावं. आज मी जे काही बोललो आहे त्याची ध्वनिमुद्रिका त्याच्यानंतर मी त्यांना पाठवून देतो, त्यावेळी त्यांना कळेल की मी नेमकं काय बोललोय. आता मुद्दा नंबर 1, अंकुशजी काकडे अतिशय चांगले आणि अतिशय निष्ठावंत स्वच्छ चारित्र्याचे नेते आहेत. राष्ट्रवादी शपमध्ये माझे मित्र आहेत, अतिशय सिनियर माणूस आहे, त्यामुळे मी त्यांचा मनापासून आदर करतो. परंतु अंकुशजींना आता जे काही जे बोलले आहेत ते उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. कसं? 2019 पासून 2.5 वर्ष काम करत असताना त्यांचे एक मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या बंगल्यावर अनंत कर्मुसीला मरेपर्यंत मारलं. त्याच्यावर तुम्ही काय कारवाई केली? त्याचा राजीनामा तुम्ही घेतला का? तुमचे गृहमंत्री स्वतः आतमध्ये गेले, त्यांचा राजीनामा तुम्ही घेतला का? तुमचे एक मंत्री ते स्वतः आतमध्ये गेले आणि त्यांच्यावर राष्ट्रद्रोहासारखं कलम लावलं. ते स्वतः आतमध्ये गेले. अंकुशजी, मी तुमचा रिस्पेक्ट करतो, मला बोलू देत ना. ते आता आमच्या मांडीवर आहेत की कोणाच्या मांडीवर आहेत? अंकुशजी, तुम्ही बोलत असताना मी बोलत नाही ना, तर तुम्ही तुमच्या वेळी
हा सॉरी तर सॉरी त्यावेळी तुम्ही त्यांचा राजीनामा घेतलात का? तर ज्यावेळी तुमचे 2 मंत्री आतमध्ये गेले, आतमध्ये तुमचं मुख्यमंत्री असताना, तुमचं सरकार असताना आतमध्ये गेले, पोलीस तुमचे, प्रशासन तुमचं, सरकार तुमचं, तुम्ही त्यांना वाचवण्याचा प्रचंड प्रयत्न केला, तरी त्या कायद्यान्वये आत गेलेली 2 माणसं त्यांचा तुम्हाला राजीनामा नाही घेता आला. तू अनंत करमुसे सारख्या हिंदुत्ववादी नेत्याला पोलिसांकडे बोलवून मरेस्तोवर मारलं. त्याच्यावर आरोप काय होते की त्यांनी फेसबुकमध्ये जितेंद्र आव्हाड यांची पत्नी आणि मुलगी यांच्या विरुद्ध काहीतरी लिहिलं. त्याच्यानंतर त्यावेळी आनंद परांजपे ज्यावेळी एनसीपी मध्ये होते, त्यांनी लेटर लिहिलं आणि सॉरी म्हटलं की आम्ही हे गैरसमज आमचा झाला, याच्याशी तुमच्याशी रिटर्न लेटर पाठवलंय आनंद करमुसेना. अशा परिस्थितीमध्ये त्या जितेंद्र आव्हाडला तुम्ही राष्ट्रीय प्रवक्ता बनवला, तुम्ही त्याला मंत्री परत तिकीट देणं, म्हणजे तुम्ही काय करताय, या गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांना तुम्ही सपोर्ट करताय आणि तुम्ही आम्हाला सांगताय आम्ही असं करावं आणि आम्ही तसं करावं. आम्हाला जे योग्य वाटेल ते करू. हा पॉलिटिकल प्रश्न आहे, पॉलिटिकल मार्गाने सोडवला जाईल आणि प्रत्येक माणसाने जी काही चूक केली असेल त्या चुकीच्या प्रमाणामध्ये त्याला योग्य ती शिक्षा देईल. आता शिक्षा म्हणजे काय, मंत्रिमंडळातनं काढायचं ही शिक्षा असते का? फाशी द्यायचं. उद्या सकाळी तुम्ही म्हणाल फाशी द्यायचं. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार या सर्व मंत्र्यांना जबाबदार आहे आणि या मंत्र्यांनी जर काही केलं असेल तर त्याला योग्य ती शिक्षा ही डेफिनेटली मिळेल, जर असेल तर. परंतु विरोधक म्हणतात, अंकुश काकडे म्हणतात आणि कोणतरी म्हणतं म्हणून शिक्षा देणार नाही. जर योग्य असेल तर शिक्षा मिळेल. परंतु याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही उठसूट आरोप करायचे. आता तुम्ही 50 वर आलेला आहात, असेच बेछूट आरोप केले तर तुम्हाला पुढच्या विधिमंडळामध्ये रिक्षातनं यावं लागेल. बरं अंकुशजी, मी आपल्याला बोलण्याची संधी देणार आहे, मात्र तत्पूर्वी बऱ्याच काळानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुपालीताई, आज मुख्यमंत्र्यांना पुन्हा तंबी द्यावी लागली, ही शेवटची चूक आहे हे लक्षात ठेवा, हे पुन्हा सांगावं लागलं. मात्र तरी देखील आज ज्या प्रकारे अजितदादांनी शिंदेंकडे बोट दाखवलं किंवा त्यांच्या मंत्र्यांसंदर्भातले प्रश्न उपस्थित केले, एक पक्ष प्रमुख म्हणून या लोकप्रतिनिधींना समज प्रत्येक पक्ष कधी देणार? कारवाईची अपेक्षा असताना ती कारवाई होत नाही, ही जनमानसातून आज उमटलेली प्रतिक्रिया आहे. रुपालीजी, मुळामध्ये एक लक्षात घ्या, जे आमदार निवडून आलेले आहेत, महायुतीमध्ये 3 पक्षाचे निवडून आलेले आमदार एकत्रितपणे महायुतीमध्ये सत्तेवर आहेत. जे जे मंत्री चुकलेले आहेत, ज्यांनी बेताल वक्तव्य केले, यांना त्या आधी सुद्धा प्रत्येक वरिष्ठ नेत्यांनी तंबी देणं, समजावणं किंवा त्यांना सक्त ताकीद देणं हे प्रकार केलेले आहेत. परंतु आता काय झालेलं आहे की ते जे चुकलेले आहेत, त्यांना त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांनी निवडून दिलेले आणि विरोधक काय सांगतायत की नाही, त्यांना ही शिक्षा अशाच पद्धतीने तुम्ही द्यावी, हे त्यांना ते सुचवू शकतात. याच याने शिक्षा द्या हे सांगू शकत नाही. सरकारमधल्या मंत्र्यांना, आमदारांना त्यांचे वरिष्ठ नेते जी शिक्षा द्यायची आहे, जो निर्णय घ्यायचा आहे, हा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा भाजपचे देवेंद्र फडणवीस साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा आणि शिवसेनेचे शिंदे साहेब हेच ठरवू शकतात. आणि मुळामध्ये विरोधकांनी उद्या फाशी द्यायला सांगितली म्हणून सत्तेतल्या लोकांनी त्यांना फाशी द्यायची का, तो अधिकार आम्हालाही नाहीये. परंतु त्यांना सक्त ताकीद देणे, आचारसंहिता पाळणे, वागणुकीच्या बाबतीत म्हणजे प्रत्येक वेळी सातत्याने सांगून सुद्धा जर हे प्रकार एका मंत्र्यांकडनं किंवा एका आमदारांकडनं दुसरीकडे होत असेल तर आज मुख्यमंत्र्यांनी सगळ्या मंत्र्यांना बोलवून अत्यंत कडक भाषेमध्ये सांगितलेलं आहे, ही तुमची शेवटची संधी, यापुढे तुमची चूक ऐकून घेतली जाणार नाही. डायरेक्ट थेट कारवाईचा इशारा दिलेला आहे. जर याच्यावर विरोधक समाधानी नसतील तर आम्हाला विरोधकांशी काही घेणं देणं नाहीये. ज्या आमदारांना लोकांनी म्हणजे 3-3 लाख 4-4 लाख मतदारसंघातनं जे निवडून आलेले आहेत त्यांचा विचार करून निश्चितच त्या आमदारांना सत्तेमध्ये वागताना थोड्या काही स्वतःच्या अडचणी येत असतील तर त्या अडचणी आज खडे बोल मुख्यमंत्र्यांनी क्लिअर डेडलाईन त्यांना दिलेली आहे. बरं, मुख्यमंत्र्यांनी त्यांचं काम केलेलं आहे, मात्र एकमेकांबद्दल जे वक्तव्य केलं जातंय किंवा एकमेकांच्या मंत्र्यांकडे जे आरोप प्रत्यारोप केले जात आहेत किंवा इशारे केले जात आहेत त्याच्या मागचं मूळ कारण काय? त्याचबरोबर ब्रेकवर जाण्याआधी पुन्हा एकदा एक आठवण,
ती म्हणजे आपण विविध मंत्र्यांवरती असलेले आरोप आणि त्या संदर्भामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते हे उतरून अनेक गोष्टी समोर आणताना दिसतात. मग तरी देखील कारवाई का नाही? मग इजा बीजा तिजा अशा प्रकारची संधी नेमकी का द्यावी लागते? मात्र प्रत्येक प्रवक्त्याला बोलण्याची संधी मिळावी एवढीच आपली सगळ्यांची देखील अपेक्षा आहे. अंजलीताई, थेट आपल्यापासून सुरुवात करतो. मगाशी आपण जे डॉक्युमेंट्स पाठवले ते तर मी अरुणजींपर्यंत पोहोचवलेलेच आहे. मात्र दुसरीकडे ज्यावेळेला इजा बीजा तिजा करण्याची वेळ येते आणि समज दिल्यानंतरही जर मंत्री आणि आमदार हे ऐकणार नसतील तर मग आता मुख्यमंत्र्यांना काय करावं लागणार असं आपल्याला वाटतं? अंजलीजी. नाही, जसं मी मगाशी म्हटलं की मला असं वाटत होतं की आत्ताच्या घटकेला लोकांचं म्हणणं हे ऐकून घेणं गरजेचं होतं. आज यांनी जर कारवाई केली असती, अगदी जे महत्वाचे होते, से फॉर एक्झाम्पल शिरसाटांनी जे केलं एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, म्हणजे एकामागोमाग एक विट्सचं झालं, MIDCचं झालं, त्यांची त्या पैशाची बॅग मिळाली, नंतर सामाजिक न्याय विभागाच्या त्या टेंडरचा घोटाळा, एवढी झाल्यानंतर सुद्धा, एवढा आक्रोश झाल्यानंतर सुद्धा आता पैशाची बॅग मिळाल्यानंतर आणि काय हवं सिद्ध करायला, तर याच्यानंतर आपण जेवढे आता हे जे मंत्री आहेत, आता से फॉर एक्झाम्पल गायकवाड, अक्षरशः त्यांनी आपण सगळ्यांनी टीव्हीवर त्यांना मारताना बघितलं, तरी त्यांच्यावर नॉन कॉग्निझेबल ऑफेन्स करणं, त्या माणसाच्या नाकातनं रक्त आलं होतं. हे जर तुम्ही मी केलं असतं तर आपल्याला नक्कीच जेलची हवा खायला लागली असती. पण अशा लोकांना लागत नाही, हे दुर्दैव आहे. आणि अशा लोकांना काहीही त्यांच्यावर कारवाई होत नाही, हे मला खरंच वाईट वाटतं. आणि खरं यांनी केली असती ना तर आज खूप फरक पडला असता. कोकाटेलवर एकदा नाही, किती वेळा त्यांची ती वक्तव्य झाली, किती वेळा अगदी ओसाड गावचे पाटील की माझ्या नशिबात आली असं म्हणणारे जर मंत्री असतील तर त्यांच्यावर जर कारवाई केली नाही तर मला वाटतं वाईट झालंय. आज खरं होणं अपेक्षित होतं. बरोबर आहे, हे सगळं होणं अपेक्षित होतं. अंकुशजी, अगदी थोडक्यात शेवटची संधी देण्यात आलेली आहे, कारवाई व्हावी का? नाही, मला वाईट याचं वाटतं की जो मंत्री हे सरकारच भिकारी आहे असं म्हणतो, त्या भिकारी सरकारचं नेतृत्व देवेंद्रजी करतात, हे किती दुर्दैवी आहे. मी तर म्हणतो अजितदादांची वाट न बघता देवेंद्रजींनी त्यांना तत्काळ मंत्रिमंडळातनं वगळायला होतं. कारण जर माझं सरकार भिकारी आहे असं तुम्ही जर म्हणत असाल तर मग माझ्या मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. मी तुम्हाला माझ्या मंत्रिमंडळातनं बडतर्फ करीत आहेत. पण तेवढं धारिष्ट्य त्यांनी दाखवलं नाही. कारण प्रत्येकाच्या काही ना कुठेतरी अडचणी असतात. पण त्याच्या अगोदर औदजींनी जे 2-3 मुद्दे उपस्थित केले त्याच्यामध्ये अनिल देशमुखांवरती 100 कोटीचा आरोप केला देवेंद्रजींनी आणि प्रत्यक्षामध्ये मात्र ती रक्कम 1 कोटीपर्यंत सुद्धा गेली नाही. दुसरी गोष्ट, नवाब मलिकांच्या बाबतीमध्ये राष्ट्रद्रोहाचा अपमान केला, गुन्हा दाखल केला, ती केस चालू आहे. आणि आज तेच नवाब मलिक भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेचा शिवसेना आणि दादांची काँग्रेस यामुळे मांडीला लावून बसतात. त्या आता मग ते कुठे गेले आरोप? मग त्यांनी केलेले आरोप खोटे होते का? दुसरी गोष्ट, आव्हाडांच्या बाबतीमध्ये जे काही झालं असेल त्याच्यावरती, त्या आव्हाडांवरती पोलीस चौकशी आणि कारवाई चालू आहे. पण मुख्यमंत्र्यांची आणि महाराष्ट्राची प्रतिमा या अशा मंत्र्यांमुळे डागाळली जाते. हे अवधूतजी, कृपा करून एक मित्र म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही अगदी देवेंद्रजींच्या जवळच्या त्यांना तुम्ही सांगू शकता की असं तुम्ही सहन करू नका. बरोबर आहे, ते निश्चितच सांगतील अशी अपेक्षा करूयात. अरुणजी, अगदी थोडक्यात तंबी दिलेली आहे, कारवाई. विशालजी, पहा, आता ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी बघा एका शब्दात सांगितलं की आमच्या नेत्यांवरती जे जे काही आरोप झाले होते त्याची पोलीस चौकशी चालू आहे. म्हणजे अजून निकाल लागला नाही. त्याप्रमाणेच संजय शिरसाट म्हणा, संजय राठोड म्हणा किंवा संजय गायकवाड म्हणा, यांच्यावरती सुद्धा पोलीस चौकशी चालू आहे. निकाल लागेल तेव्हा पाहता येईल. आणि दुसरी गोष्ट, अंजली दमानिया ताईजी, जेव्हा अधिवेशन चालू असतं तेव्हा अधिवेशनाचे आपले काही नियम असतात, 60 दिवस आणि 60 दिवस नंतर त्याचा तुम्ही जरा थोडा अभ्यास करा. कारण आपण अभ्यासू आहात, मग कळेल की यांना शिक्षा का झाली नाही ते. बरं, शिक्षा व्हावी ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. का नाही याचीच कारण आपण शोधतोय. आणि का करत असताना कान उघडणी का करावी लागली? रुपालीताई, कारवाई कधी? अगदी थोडक्यात, कारण मला अवधूतजींकडे जायचं. कारवाई प्रत्येकावर केलेली आहे, फक्त कारवाई विरोधक म्हणतात तशी केली नाही म्हणून आपल्याला ही डिबेट करावी लागते. मुळामध्ये एक लक्षात घ्या, शिरसाटांच्या बाबतीत त्याची चौकशी चालू आहे. आता जी पैशाची बॅग म्हणली जाते ती पैशाची बॅग होती का नव्हती
तेच अजून इन्व्हेस्टिगेशन मध्ये नाहीये. बरं, कपडे त्याच्यामुळे होते, कपडे. नाही, कपडे असतील तुम्हाला अंकुश काका दिसलेले असतील. तुमचं कसं झालंय, आपला तो बाळा आणि लोकांचं ते कार्ट. जेव्हा हेच कोकाटे साहेब एकत्र मध्ये होते तेव्हा तुम्ही हाजी हाजी आणि मंत्री म्हणून हे करत होते. परंतु आता आपण वेगळे झाल्यानंतर आमच्या कसं काय मंत्रिमंडळात ते यांना नव्हते. बोलायचं? एक लक्षात घ्या. बोलू का मी पक्षात म्हणतीये, मंत्रिमंडळात नाही. कोकाटेंवर सुद्धा ज्यांनी जी काही भाषा वापरली त्याच्यावर अजितदादांनी वेळोवेळी त्यांना कडक भाषेत तंबी दिलेली आहे. आता गायकवाडांचा जो विषय आहे मारहाणीचा, त्याच्यामध्ये एनसी दाखल झाली आणि तो एनसीचाच प्रकार होता. त्याच्यामध्ये मी मारलं काय कुणाला किंवा अंजली दमाने आपल्याही पक्षाचा मला मुद्दा लक्षात आला, परंतु जो एनसी दाखल झालेली आहे, कायद्याने जी घटना झाली त्याचेच गुन्हे दाखल होतात. परंतु विरोधकांना, सत्ताधाऱ्यांना कामांच्या बाबतीत काही बोलता येत नाही. म्हणून पर्सनल अलिगेशन्स करणे, दुसरीकडे मुद्दा नेणे, हे जे काही अंकुश काकडेजी सातत्याने करतायत त्यांनी काही होणार नाहीये. महायुतीचे नेते खमके आहेत, त्यांच्यामध्ये समन्वय आहे. जे आमदार चुकलेत त्यांच्यावर कारवाईही होतीये. फक्त बरं, ती सगळं कारवाई व्यवस्थित विरोधक सुरू आहे असं जे आपण म्हणतात त्यांनी मान्य होत करूयात. नाहीये. अवधूत वाघजी, एका बाजूला राज्य सरकारची भूमिका मांडते, विरोधकांची. सर्वसामान्य जनतेनं कुणाकडनं अपेक्षा ठेवायच्या? मग फक्त आता कारवाईची अपेक्षा ठेवायची की समज देऊनही सगळं व्यवस्थित होईल असं त्यांनी मान्य करायचं? 100% तुम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आहेच म्हणून त्यांना निवडून दिलेला आहे. त्यांच्यावर विश्वास आपण ठेवू शकतो. एकच मुद्दा मी ठेवतो आणि संपवतो. नक्की. मगाशी अंकुश काकडे साहेब म्हणाले की या सरकारला माज आलाय. माज ज्या केतकी चितळेला तुम्ही एका फेसबुक पोस्टवर 4.5 महिने सडवलत ना आतमध्ये, तेव्हा तुम्हाला माज आला होता. ज्या निखिल भांबरेला, एका कॉलेजमध्ये जाणाऱ्या 19 वर्षीय मुलाला तुम्ही 8 महिने सडवलात ना तुरुंगात, तुम्हाला माज आला होता. ज्या हिरामण तिवारीला एका फेसबुक पोस्टवर त्याचे केस भादरले ना, त्यावेळी तुम्हाला माज आला होता. मदन शर्मा नावाच्या एका नेव्हल ऑफिसरचे डोळे फोडले ना एका फेसबुक पोस्टवर, तुम्हाला माज आला होता. कंगना राणावतचं घर तोडलं ना, त्यावेळी तुम्हाला माज आला होता. अर्णब गोस्वामीच्या घरी 45 कमांडो घेऊन तुम्ही त्याला अटक करायला गेला होता ना, त्यावेळी तुम्हाला माज आला होता. आणि एबीपी माझाचा वार्ताहर राहुल कुलकर्णी, ज्याने नागपूरमध्ये फक्त बँड्रामध्ये काय चाललंय कोविडमध्ये याचं वार्तांकन केलं, त्याला नागपूरमधनं फरफटत मुंबईला आला होता, त्यावेळी तुम्हाला माज आला होता. हा सर्व माज महाराष्ट्रातल्या जनतेने उतरवला आणि तुम्हाला तडीपार केलेला आहे. तुम्हाला काही बोलायचा हक्क नाहीये. आणि महाराष्ट्रातली जनता हे शिंदे, पवार आणि फडणवीस शासनावर पूर्ण विश्वास ठेवून आहे. आम्हाला जनतेने बाजूला काढलंय, आम्ही स्वीकारलेलं आहे. पण विरोधक म्हणून आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे, तो तुम्ही दाबून शकत नाही. बरोबर आहे. लोकशाही असलेला आपला महाराष्ट्र, लोकशाही असलेला आपला देश आहे. प्रत्येक पक्ष, प्रत्येक व्यक्ती आपापली बाजू मांडू शकतो. हेच खरं तर याचं यश आहे. मात्र आज इतक्या महत्त्वाच्या चर्चेमध्ये आपण सर्व मान्यवर सहभागी झालात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. एका बाजूला आपण पाहतोय की सरकार आणि विरोधक, तर दुसरीकडे जनतेच्या लागून असलेल्या अपेक्षा, या अपेक्षांची पूर्ती कधीपर्यंत होते यावरती लोकशाही मराठीची देखील नजर अशाच प्रकारे असेल. तुर्तास आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.